नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे। 8व्या वेतन आयोग लागू होताच काही अधिकाऱ्यांच्या खात्यात तब्बल 53 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी जमा होऊ शकते। पण हा आकडा नेमका कसा तयार झाला आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार, शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती सांगणार आहे। मित्रांनो, देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे। कर्मचारी संघटना वेतनवाढ, फिटमॅन फॅक्टर, भत्ते आणि पेन्शन सुधारणा या संदर्भात आयोगाकडे सातत्याने मागण्या करत आहेत। सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती 285 फिटमॅन फॅक्टरची। जर हा फॉर्म्युला मंजूर झाला तर विशेषतः लेवल 14 मधील अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो। मिळालेल्या माहितीनुसार जर नवीन वेतन संरचना लागू होण्यास सुमारे 20 ते 21 महिन्याचा विलंब झाला तर 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी एक रकमी मिळू शकते। याच आधारावर काही तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की लेवल 14 मधील अधिकाऱ्यांना 53 लाख रुपयापेक्षा जास्त थकबाकी मिळण्याची शक्यता आहे। आता महत्वाचा प्रश्न म्हणजे 8वा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार। अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र तज्ञांच्या मते आयोगाचा अहवाल मे 2027 पर्यंत सादर झाला तर मंत्रिमंडळाची मंजुरी आणि इतर प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन वेतन संरचना ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2027 पर्यंत लागू होऊ शकते। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 53 लाख रुपयाची ही रक्कम अधिकृत घोषणा नाही तर संभाव्य गणनांवर आधारित अंदाज आहे। अंतिम वेतनवाढ, फिटमॅन फॅक्टर आणि थकबाकीची रक्कम आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच निश्चित होणार आहे। तर मित्रांनो, 8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो। आता सर्वांच्या नजरा आयोगाच्या पुढील बैठक आणि सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत। अशाच कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।